समजत नाही की आपल्या देशाचं केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात खोटं बोलतंय की जनतेमध्ये जाऊन खोटं बोलतंय। याचं कारण असं की काही वर्षांपूर्वीच मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात हलफनामा लिहून दिला होता की ते जातीय जनगणना करणार नाहीत आणि आता त्याच मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार म्हणतंय की जातीय जनगणना करणार आहेत। यावरून काही लोक असं म्हणू शकतात की सरकार चालवणाऱ्या लोकांचं आता परिवर्तन झालंय। जर हे खरं असेल तर मग या परिवर्तनाचं नेमकं कारण काय? काही लोक याला बिहार निवडणुकीशी जोडून बघत आहेत, तर अन्य काही लोक याला पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडचणीत आलेल्या सरकारचे बचाव कवच म्हणून पाहत आहेत। असे असले तरी सरकारच्या या निर्णयामागे खरे कारण काय आहे? जातीय जनगणनेने काय हासिल होणार आहे? त्याचं महत्त्व काय आहे आणि याचं श्रेय नेमकं कोणाचं? या सर्वच प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटातच घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। भारतात दर 10 वर्षांनी जनगणना होते, जी देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्या विषयक माहिती गोळा करते। 2011 मध्ये झालेल्या शेवटच्या जनगणनेनंतर 2021 ची जनगणना कोविड-19 महामारीमुळे स्थगित झाली। आता केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, आगामी जनगणनेत जातीय जनगणना समाविष्ट करण्याचा। हा निर्णय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल 30 एप्रिल 2025 रोजी जाहीर केला। यामुळे देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। सर्वप्रथम आपण भारतातील जनगणनेचा इतिहास अगदी थोडक्यात बघूया। भारतात जनगणना ही 1872 पासून नियमितपणे होते, तेव्हा ती जाती आधारितच होत होती। इंग्रज भारतातून गेल्यानंतर 1951 पासून ती दर दशकात होते। या जनगणनेत लोकसंख्या, लिंग, शिक्षण, रोजगार, स्थलांतर यांसारखी माहिती गोळा केली जाते। मात्र 1931 साली झालेली जातीय जनगणना ही ब्रिटिश राजवटीतील शेवटची जनगणना मानली जाते। जनगणना तर 1941 मध्ये देखील झाली होती, परंतु त्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात भारतीय लोक हे सैनिक म्हणून भारताबाहेर होते, त्यामुळे त्या जनगणनेचे आकडे अधिकृत मानले जात नाहीत। 1951 पासून सुरू झालेल्या जनगणनेत फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे आकडे गोळा केले जाऊ लागले। अन्य मागासवर्ग म्हणजेच ओबीसी आणि इतर जातींच्या लोकसंख्येचा कोणताही अधिकृत डेटा उपलब्ध नाही। 1990 मध्ये मंडल आयोगाने ओबीसीची लोकसंख्या ही 52% असल्याचा अंदाज व्यक्त केला, पण याला 1931 च्याच जातीय जनगणनेचा आधार होता। 2011 मध्ये सामाजिक आर्थिक सर्वे झाला, परंतु त्याचा जातीय डेटा कधीच सार्वजनिक झाला नाही। यामुळे जातीय जनगणनेची मागणी ही सातत्याने होत राहिली। 30 एप्रिल 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आगामी जनगणनेत जातीय जनगणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मोदी सरकारचा संकल्प आहे की आगामी जनगणना प्रक्रियेत जातीय जनगणना पारदर्शीपणे समाविष्ट केली जाईल। हा निर्णय राजकीय बाबींसंबंधी मंत्रिमंडळ समितीने घेतला। वैष्णव यांनी यावेळी काँग्रेसवर टीका करत म्हटले की 1947 पासून काँग्रेस सरकारांनी जातीय जनगणनेचा विरोध केला। या निर्णयामुळे 2025 मध्ये सुरू होणारी ही जनगणना, जी 2026 पर्यंत पूर्ण होईल, ती सर्व जातींचा डेटा गोळा करेल। यासाठी जनगणना कायद्यात सुधारणा आणि प्रश्नावलीत नवीन कॉलम्स जोडले जाऊ शकतात। जातीय जनगणनेची मागणी का होत आहे? याची अनेक सामाजिक आणि आर्थिक कारणे आहेत। पहिले, जातीय जनगणनेमुळे प्रत्येक जातीची लोकसंख्या आणि त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती यांचा अचूक डेटा मिळेल। हा डेटा सरकारला सामाजिक न्यायाच्या योजना राबवण्यासाठी अगदीच उपयुक्त ठरेल। उदाहरणार्थ, ओबीसी, एससी, एसटी यांना आरक्षण आणि इतर लाभ देताना त्यांच्या लोकसंख्येनुसार धोरणे आखता येतील। दुसरे, हा डेटा शिक्षण, रोजगार आणि संपत्तीच्या वाटपातील असमानता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरेल। तिसरे असे की अनेक राजकीय पक्षांचा असा विश्वास आहे की जातीय डेटामुळे समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळेल। चौथे असे की आरक्षणामुळे सुरू असलेली जातीतील भांडणे देखील यामुळे मिटतील। बिहार सारख्या राज्यात जिथे 2023 मध्ये स्वतंत्रपणे जातीय सर्वेक्षण झाले, तिथे हा डेटा स्थानिक धोरणांसाठी उपयुक्त ठरला।
काँग्रेस, आरजेडी, जेडीयू आणि इतर पक्षांनी याची मागणी केली होती. तर राहुल गांधी यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत याला सामाजिक न्यायाचे साधन म्हटले होते. यासोबतच काँग्रेस सहित इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचे सरकार बनल्यानंतर जातीय जनगणना केली जाईल असे लिखित आश्वासन दिले होते. हा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याची चर्चा आहे. 2025च्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. बिहार हे एकमेव राज्य आहे जिथे 2023 मध्ये जातीय सर्वेक्षणाची अहवाल सार्वजनिक झाला होता. यामुळे तिथे ओबीसी आणि ईबीसी यांच्या आरक्षणाच्या मागण्या वाढल्या. काहींचे मत आहे की केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन विरोधकांचा निवडणुकीतील प्रमुख मुद्दाच हायजॅक केला आहे. काँग्रेस आणि आरजेडी यांनी याला देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत स्वागत केले, पण त्याच वेळी याला त्यांच्या दबावाचा परिणाम देखील म्हटले. दुसरीकडे केंद्र सरकारने याआधी 2021 मध्ये सुप्रीम कोर्टात हलफनामा सादर करत म्हटले होते की जातीय जनगणना करणं हे प्रशासनिक दृष्ट्या जटिल आहे आणि ते करणार नाहीत. या युटर्नमुळे सरकारच्या हेतूंवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. संविधानाच्या अनुच्छेद 246 आणि 7व्या अनुसूचीन्वये जनगणना हा केंद्राचा विषय आहे. बिहारच्या जातीय सर्वेक्षणाला आव्हान देताना केंद्राने 2023 मध्ये सुप्रीम कोर्टात 2 परस्पर विरोधी हलफनामे सादर केले होते. पहिल्या हलफनाम्यात केंद्राने म्हटले होते की जनगणना करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्र सरकारकडे आहे, पण त्याच दिवशी दुसऱ्या हलफनाम्यात यावर स्पष्टता नव्हती. यामुळे केंद्राचे मत संदिग्ध राहिले. आता मात्र केंद्राने स्वतःच जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याने या वादाला आता वेगळी दिशा मिळाली आहे. याला घेऊन आता श्रेय लाटण्याचा देखील प्रकार सुरू झाला आहे. अर्थातच ही घोषणा भाजपने केली असल्याने ते याचं श्रेय घेण्याच्या शर्यतीत अगदी पुढे आहेत, परंतु काँग्रेसच्या माध्यमातूनही जातीय जनगणनेचं श्रेय घेतलं जात असल्याचं दिसतंय. विशेष करून राहुल गांधींच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीतील काही पोस्टचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्या काँग्रेसने गेली 5 वेळची जनगणना जाती आधारित होऊ दिली नाही, तीच काँग्रेस आता याचं श्रेय घेण्याच्या भानगडीत पडताना दिसते. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं श्रेय घेण्याच्या शर्यतीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील आहेत. त्यांनी 2023 मध्ये राज्यात जातीय सर्वेक्षण केले होते. त्यावरून आता जेडीयूचे लोक असं म्हणत आहेत की हा नितीश बाबूंच्या मास्टर स्ट्रोकचाच परिणाम आहे. परंतु तसेच काही असते तर केंद्राने हा निर्णय याआधीच घेतला असता, परंतु तसे काही झाले नाही. खरं तर या निर्णयामागे बिहार निवडणूक असल्याचं बोललं जातंय, ज्यात तथ्यता देखील आहे. बिहार राज्याची निवडणूक ही प्रधानमंत्री मोदींपासून ते भाजपच्या सर्वच नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खूपच गंभीरतेने घेतलेली दिसते. याचं एकच उदाहरण देता येईल. पहलगामचा हल्ला झाल्यानंतर प्रधानमंत्री मोदी त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परत आले, परंतु काश्मीरला जाण्याऐवजी ते बिहारच्या मधुबनीत गेले आणि तिथून पाकिस्तानला त्यांचे लाल डोळे दाखवले. तेव्हाही सोशल मीडियावर हीच चर्चा होती की देशावर दहशतवादी हल्ला झाला असतानाही मोदीजी बिहार निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यामुळे हा जातीय जनगणनेचा निर्णयही याच निवडणुकीला समोर ठेवून घेण्यात आल्याची दाट शक्यता आहे. एवढं सगळं असलं तरी भारतातील सामाजिक आंदोलनाचाच हा परिपाक आहे की केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय. फुले शाहू आंबेडकरी आंदोलनाने झालेल्या सामाजिक जागृतीमुळे हा दिवस आपल्याला बघायला मिळत आहे. विशेषतः बामसेफ या संघटनेच्या माध्यमातून या विषयाची चर्चा ही 1990च्या दशकापासून सुरू झाली होती. 1991 साली दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनात जातीय जनगणनेचा विषय प्रथमच देशाच्या पटलावर ठेवण्यात आला होता. तेव्हापासून बामसेफच्या प्रत्येक अधिवेशनात यावर राष्ट्रीय स्तरावरती चर्चा होत होती. 2009 नंतर बामसेफनेच संघर्षासाठी निर्माण केलेल्या भारत मुक्ती मोर्चा या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. अगदी 2011च्या जनगणनेवर त्यांनी बहिष्कार देखील घातला होता. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी जाहीर सभा, परिसंवाद, मोर्चे, रास्ता रोको एवढंच नाही तर भारत बंद यांसारखी तीव्र आंदोलने झाली होती. 1990 पासून सुरू असलेली ही चर्चा बामसेफनेच राष्ट्रीय चर्चेचा विषय बनवली. जेव्हा संपूर्ण देशात मीडियाच्या माध्यमातून
अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची चर्चा 2011 मध्ये सुरू होती तेव्हाही भारत मुक्ती मोर्चाने जातीय जनगणनेचा मुद्दा लावून धरला होता. अगदी 31 ऑगस्ट 2011 रोजी तत्कालीन खासदार शरद यादव, गोपीनाथ मुंडे आणि रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या रामलीला मैदानावर एक मोठा मोर्चा झाला होता. त्याचाच परिणाम म्हणून शरद यादव, गोपीनाथ मुंडे व अन्य ओबीसी खासदारांनी संसदेत जातीय जनगणनेचा मुद्दा उचलला व संसद बंद पाडली होती. देशाच्या इतिहासात प्रथमच ओबीसीच्या मुद्द्यावर संसद बंद पाडण्यात आली होती. यामागे बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा व वामन मेश्राम यांच्या सामाजिक आंदोलनाचा रेटा होता. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष जातीय जनगणनेच्या निर्णयाचं श्रेय घेऊ शकत नाही, अगदी भाजप सुद्धा. याचं संपूर्ण श्रेय हे फुले शाहू आंबेडकरी आंदोलनाला व त्यातही बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा आणि वामन मेश्राम यांनाच जाते. जातीय जनगणना हा भारतातील सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील मुद्दा आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय सामाजिक न्याय आणि समानतेसाठी एक पाऊल पुढे टाकणारा ठरू शकतो, पण त्याची अंमलबजावणी ही पारदर्शक आणि निष्पक्षपणे होणे गरजेचे आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला राजकीय रंग जरी आला असला तरी याचा सामाजिक बदलासाठी उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो? काय जातीय जनगणनेने भारतात जातीयवाद आणखीन वाढेल का? आम्हाला तुमची मते कमेंटमध्ये नक्की कळवा.